नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या बातमीपत्रात तटकरे पटेल यांच्यावर रोहित पवारांचा घणाघात, मोदींवर कॉम्प्रोमाइज पंतप्रधान म्हणत विरोधकांचा हल्लाबोल, महसूल मंत्र्यांच्या आव्हानानंतरही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर काढण्यात येणार शेतकऱ्यांचा मोर्चा, आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या भूमिकेकडे इराणच्या नजरा, या सर्व घडामोडींचे सविस्तर विश्लेषण जाणून घ्या. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. पहिली बातमी आहे, तटकरे पटेल 22 आमदारांसह भाजपच्या चिन्हावर लढणार, रोहित पवारांचा खळबळजनक दावा. राज्याच्या राजकारणात सध्या सदिच्छा भेटी आणि दाव्या प्रतिदाव्यांचे अभूतपूर्व पर्व सुरू आहे. खासदार सुनील तटकरे यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले असतानाच आमदार रोहित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 22 आमदार घेऊन भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मिळून 40 आमदारही भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. ते सर्वजण भाजपात प्रवेश करतील असा दावा रोहित पवारांनी केला आहे. तटकरे यांनी भेट प्रकृती स्वास्थ्यासाठी असल्याचे म्हटले असले तरी त्यांनी सिल्वर ओकवरील चहा अधिक आवडत असावा असा टोला रोहित पवारांनी लगावला. या दाव्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी रोहित पवार स्वतः 4-5 आमदार घेऊन काँग्रेसमध्ये जाणार आहेत असा पलटवार केला. दरम्यान भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र तटकरे शरद पवार भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये असं म्हटलंय. पण या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुढील बातमी आहे, नरेंद्र मोदी हे कॉम्प्रोमाइज्ड पंतप्रधान, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मोदींच्या वक्तव्यावर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेलचा वापर कमी करणे, सोनं खरेदी टाळणे आणि कोविड काळातील सवयी पुन्हा सुरू करणे यासारखे आवाहन जनतेला केले होते. या आव्हानावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कडाडून टीका केली आहे. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये आज बुधवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोदींच्या आव्हानाला अपयशाचे पुरावे म्हटले आहे. जनतेला काय खरेदी करावे आणि काय नाही हे सांगणे म्हणजे सरकार जबाबदारीतून सुटत असल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदी हे कॉम्प्रोमाइज पंतप्रधान असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला पेट्रोल, डिझेल, सोने खरेदी, खतांचा वापर व खाद्यतेलाच्या वापरावर केलेला उपदेश म्हणजे देश चालवण्यास कॉम्प्रोमाइज पंतप्रधान सपशेल फेल ठरल्याचे द्योतक आहे. जनतेला त्याग करण्याचा नाहक सल्ला व उपदेश देणारी मोदी व त्यांचे सहकारी मात्र कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहेत. सगळा त्याग जनतेने करायचा आणि नरेंद्र मोदी फक्त कॅमेऱ्यासमोर भाषण देत फिरणार का, असा संतप्त सवालही यावेळी काँग्रेसच्या माजी नगरसेविका भारती पवार यांनी केला. या पत्रकार परिषदेला वेदवत्ती मोहिते, संपत चव्हाण आदी उपस्थित होते. पुढील बातमी आहे, महसूल मंत्र्यांच्या आव्हानानंतरही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर काढण्यात येणाऱ्या मोर्चावर राजू शेट्टी ठाम. गेली 2.5 महिने झाले आंबा व काजू उत्पादक शेतकरी रस्त्यावरची लढाई करत असताना राज्य सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने 15 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानावर काढण्यात येणाऱ्या मोर्चावर आम्ही ठाम असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्याकरता 15 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांची व संघटनांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पणन, कृषी, फलोत्पादन, मदत व पुनर्वसन या सर्व विभागाचा आढावा घेऊन माहिती घेतली असल्याचं सांगितलं. त्यामुळे राज्य सरकार सकारात्मक असून मोर्चा स्थगित करण्याची विनंती केली. मात्र माजी खासदार राजू शेट्टी यांनी यापूर्वी सरकारचा अनुभव पाहता जोपर्यंत मागण्या मान्य नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहणार असून 15 मे रोजी काढण्यात येणारा मोर्चा स्थगित करणार नसल्याचे म्हटले आहे. यावेळी माजी खासदार विनायक राऊत यांनी कोकणातील शेतकरी आता आत्महत्या करू लागलेत. फळबागा लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून संकटात टाकले जात असल्याची टीका केली. या बैठकीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आमदार भाई जगताप, कृषी आयुक्त सूरज मांढरे, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार, प्रभाकर नारकर उपस्थित होते. पुढील बातमी आहे, ट्रम्प शी जिनपिंग यांची बीजिंगमध्ये भेट होणार, भारताच्या भूमिकेकडे इराणच्या नजरा.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची बहुप्रतीक्षित भेट आज बीजिंगमध्ये होणार आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ट्विट करत या चर्चेचे सकारात्मक संकेत दिले आहेत. ट्रम्प यांनी जिनपिंग यांचा उल्लेख असाधारण महत्वाचे नेते असा केला असून चीनची बाजारपेठ अमेरिकन कंपन्यांसाठी खुली करण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प यांच्या सोबत एलॉन मस्क आणि जेन्सेन ह्युआंग यांसारखे दिग्गज उद्योजक चीनमध्ये जाणार आहेत आणि यांच्या कौशल्याने चीनला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. जरी ट्रम्प यांनी व्यापार अधिक भर दिला असला तरी या भेटीचा मुख्य अजेंडा इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनने दबाव टाकणे हा आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इराणच्या अणु कार्यक्रमावर चीन काय भूमिका घेतो हे पाहणे महत्वाचे ठरेल. जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आज नवी दिल्लीत दाखल होतील. उद्या होणाऱ्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत भारत हॉर्मुझमधून सेफ पॅसेज मिळावा यासाठी प्रयत्नशील असेल. उद्याच्या ब्रिक्स भेटीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.